कारण अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताला 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आज त्यांच्या पत्नी आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदा अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी शंका व्यक्त केली आहे। दादांच्या विमान अपघाताबद्दल माझ्याही मनात शंका आहे असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। बारामती पोटनिवडणुकीसाठीची प्रचाराची वेळ आता संपली आहे। त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांची सांगता सभा ही बारामतीमध्ये पार पडली। सभेमध्ये बोलत असताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केली। दादांच्या अपघाताबद्दलच्या सगळ्या शंकांचं निरसन व्हायला हवं अशी मागणी देखील सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवली आणि याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मंचावरती उपस्थित होते। सुनेत्रा पवार यांनी केलेल्या मागणीवरती फडणवीसांनी देखील उत्तर दिलेलं आहे। अपघाताचं सत्य बाहेर आल्याशिवाय शांत बसणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत। त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे। दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही। हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.